मंडळी, देशभरातल्या राजकीय अभ्यासकांचं लक्ष लागलेल्या आणि महाराष्ट्रातल्या सर्वात मोठी महानगरपालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराला आता खऱ्या अर्थानं रंग भरू लागलेत. आघाडी युतीची गणितं जमल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून मागे घेण्यापर्यंतचे सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांनी प्रचारासाठी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे. त्यात अनेक वर्षांनंतर एकत्र येऊन महानगरपालिका निवडणुकीसाठी युती करणारे उद्धव आणि राज ठाकरे हे ठाकरे बंधू या निवडणुकीत कशी कामगिरी करणार याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. शिवसेनेत पडलेली फूट आणि त्यानंतर ठाकरे बंधूंनी एकत्र केलेली युती या दोन महत्त्वाच्या घटनांनंतर होत असलेली मुंबई महानगरपालिकेची ही पहिलीच निवडणूक असल्यानं या निवडणुकीत ठाकरे गट आणि मनसे या ठाकरे बंधूंच्या पक्षांची युती कशी कामगिरी करतेय याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. एकीकडे सत्ता साधणे यांनी परिपूर्ण असलेली भाजपा आणि शिंदे गटाची बलाढ्य युती आणि दुसरीकडे पक्षफुटीनंतर फारसे काही हाती न उरलेल्या उद्धव ठाकरे आणि सतत पराभवांचा सामना करत असलेले राज ठाकरे या बंधूंची युती असा मुकाबला होत असल्यानं या निवडणुकीत ठाकरे बंधूंची दमछाक होणार असा दावा काही राजकीय जाणकारांकडून केला जातोय. मात्र ठाकरे बंधू आणि त्यांच्या पक्षांकडे अशी काही हुकमाची पानं आहेत ज्याच्या जोरावर निर्णायक ठरणाऱ्या पुढच्या 15 दिवसांमध्ये ते गेम फिरवतील अशी शक्यताही वर्तवली जाते. या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंसाठी या निवडणुकीत निर्णायक ठरणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत याचा घेतलेला हा आढावा. नमस्कार, मी अर्षदा आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी आहे. मंडळी, देशातील सर्वात श्रीमंत शहर असलेल्या मुंबईत कब्जा मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष उत्सुक असतात. मात्र गेल्या 25 ते 30 वर्षांपासून या शहरावर ठाकरे कुटुंब आणि शिवसेनेनं वर्चस्व ठेवलेलं होतं. मात्र 2017 साली मुंबई स्थळावर लढत भाजपने ठाकरेंच्या या वर्चस्वाला धक्का देण्याचा जोरदार प्रयत्न केला होता. तसंच भाजपच्या या आक्रमक राजकारणामुळे मुंबईवरील सत्ता राखताना उद्धव ठाकरेंची प्रचंड दमछाक झाली होती. शिवसेनेचे पंचप्राण असलेल्या मुंबई महानगरपालिकेवर भाजपने आपली नजर टाकल्यानं बिथरलेल्या उद्धव ठाकरेंनी पुढे 2019च्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यावर थेट काँग्रेस राष्ट्रवादीशी संधान बांधून भाजपला धक्का दिला होता. मात्र 2022 मध्ये भाजपाने शिवसेनेत मोठं बंड घडून आणलं होतं. सेनेचे 2 तुकडे केले होते. तेव्हापासून उद्धव ठाकरे हे त्यांच्या आणि त्यांच्या पक्षाच्या राजकीय अस्तित्वासाठी झगडत आहेत. त्यात लोकसभा निवडणुकीत त्यांना मुंबईत मोठं यश मिळालं होतं. मात्र विधानसभा निवडणुकीत ठाकरेंना धक्का बसला होता. तर तिकडं ठाण्यामध्येही शिवसेनेत फूट पडल्यानंतर बहुतांश पक्ष हा शिंदे सेनेसोबत गेला आहे. तसंच तिथं लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ठाकरेंना मोठ्या प्रभावाचा सामना करावा लागला होता. त्या पार्श्वभूमीवर आता होत असलेली मुंबई आणि सोबतच ठाणे महानगरपालिकेची निवडणूक ही उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाच्या अस्तित्वाची लढाई बनलेली आहे. या लढाईत बंधू राज ठाकरेंची साथ मिळाल्यानं उद्धव ठाकरेंची ताकद वाढली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज आणि उद्धव ठाकरे या बंधूंनी आपल्यातील वाद मतभेद मिटून आपल्या पक्षांची युती घडून आणली होती. त्यानंतर आता ठाकरे कुटुंबाच्या पुढच्या पिढीमधील ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे आणि मनसेचे अमित ठाकरे हे बंधूही आघाडीवर राहून पक्षाला नेतृत्व देताना दिसतायत. दरम्यान शुक्रवारी दादर येथील सेना भवन येथे ठाकरे बंधूंच्या युतीच्या उमेदवारांना मार्गदर्शन करताना आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी मुंबई संदर्भात मांडलेला आराखडा आणि दिलेल्या आश्वासनांची सध्या जोरदार चर्चा होतीये. मुंबई महानगरपालिकेत सत्ता आल्यानंतर इथं पुढच्या काही वर्षात कशी विकास कामं केली जातील याचा आराखडाच या युवा त्यांनी मांडलाय. आदित्य आणि अमित ठाकरे यांनी मुंबईतील जमीन ही मुंबईकरांच्या घरांसाठीच देण्यावर भर दिला जाईल. ही जमीन विकास कामांसाठी न देता तिथं गिरणी कामांसाठी, बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी, पोलीस कर्मचाऱ्यांसाठी घरे बांधण्याची योजना आहे. त्यासाठी मुंबई महापालिका स्वतःच गृहनिर्माण धोरण तयार करेल आणि त्या माध्यमातून 1 लाख घरे निर्माण करण्याची योजना आहे असं सांगितलंय. सध्या मुंबईत राहणं परवडणार नसल्यानं मुंबईतून परांगदा होत असलेल्या मराठी माणसांच्या दृष्टीनं हे मोठं आश्वासन आहे. तसंच त्याचा सकारात्मक परिणाम होऊन मराठी मतदार ठाकरेंकडे वळू शकतो. याचबरोबर मुंबईतील सार्वजनिक रस्ते वाहतुकीचा कणा असलेल्या बेस्ट बसमध्ये आमूलाग्र बदल करण्याची आपली योजना ठाकरेंच्या युवा पिढीने यावेळी मांडली. मुंबईकरांच्या खिशाला परवडेल असा बेस्ट प्रवास देण्यात आमचा भर असेल. त्यासाठी तिकीट दरवाढ कमी करून ती 5, 10, 15, 20 रुपये केली जाईल. बेस्टच्या ताफ्यात 10,000 इलेक्ट्रिक बस सामील केल्या जातील. तसंच 900 डबल डेकर बस खरेदी केल्या
जातील, बंद झालेली जुने मार्ग पुन्हा सुरू करण्यावर भर दिला जाईल असं आश्वासन देत सर्वसामान्य मुंबईकरांच्या किफायतशीर प्रवासाच्या प्रश्नावर त्यांनी भाष्य केलंय। याचबरोबर आदित्य ठाकरे यांनी आपण शहरातील सार्वजनिक आरोग्यावर भर देणार असल्याची माहिती दिली आहे। तसंच पालिकेची स्वतःचे कॅन्सर रुग्णालय असेल असंही आदित्य ठाकरे यांनी सांगितलंय। तसंच पालिकांच्या शाळांमध्ये 12वी पर्यंत ज्युनियर कॉलेज सुरू करण्यात येईल। तसंच सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये बोलतो मराठी हा उपक्रम सुरू करणार असल्याची माहितीही यावेळी आदित्य ठाकरे यांनी उमेदवारांना दिली। तसंच 700 फुटांपर्यंतच्या घरांना करमाफी, कष्टाची कामं करणाऱ्या महिलांना 1500 रुपये मानधन, तरुणांना अर्थसहाय्यक 100 युनिट पर्यंत वीज माफी अशी आकर्षक आश्वासनही त्यांनी दिली आहेत। एकीकडे भावनिक राजकारण असलेल्या ठाकरेंकडे मुंबईकरांच्या विकासासाठी काही विजन नसल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने होत असताना आदित्य आणि अमित ठाकरे यांनी मांडलेल्या या आराखड्यांमधून ठाकरे बंधूंच्या युतीनं जोरदार प्रत्युत्तर दिलंय। तसंच मुंबईतील मराठी माणसाच्या आणि इतर मुंबईकरांचा दैनंदिन जीवनाशी आवश्यक बाबींचा समावेश आपल्या आश्वासनांमध्ये केल्यानं त्याचा सकारात्मक परिणाम मतदारांवर होऊन त्याचा फायदा ठाकरे बंधूंच्या युतीला होऊ शकतो। विकासाच्या मुद्द्यांबरोबरच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे बंधूंनी हाती घेतलेला मुंबईतील मराठीच्या गळचेपीचा आणि मराठी माणसाच्या अस्तित्वाचा मुद्दा सध्या चांगलाच गाजतोय। गेल्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला दारुण पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर घडलेल्या अनेक घडामोडींमधून उद्धव आणि राज ठाकरे या ठाकरे बंधूंना एकत्र आणण्याची चर्चा नव्याने सुरू झाली होती। त्यातच महाराष्ट्रातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या सरकारने काढलेल्या अध्यादेशामुळे मराठीची गळचेपी होत असल्याचं वातावरण निर्माण झालं होतं। तसंच या विरोधात मोर्चाच्या निमित्तानं एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंच्या ठाकरे गट आणि मनसे या पक्षांची युती आता बऱ्यापैकी घट्ट झाली आहे। मुंबई महानगरपालिकेची ही निवडणूक मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई आहे। यात पराभव झाला तर मुंबईतील मराठी माणसाचं अस्तित्व धोक्यात येईल। केंद्रातील सत्ताधारी असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचा मुंबई महाराष्ट्रापासून तोडून गुजरातला जोडण्याचा डाव आहे। मुंबईतील उद्योग बंद पाडून गुजरातला नेले जात आहेत। तसंच मुंबईतील जमीन अदानी सारख्या उद्योगपतींच्या घशात घातली जाते। त्यामुळे हे सर्व रोखण्यासाठी मराठी माणसानं एक होऊन लढलं पाहिजे असे भावनिक आव्हान ठाकरे बंधूंकडून केले जात आहे। तसंच त्याला गेली अनेक वर्ष मुंबईत सातत्यानं गळचेपीचा सामना करत असलेल्या मराठी माणसांकडून प्रतिसादही मिळतोय। त्यामुळे गेल्या काही वर्षात ठाकरे बंधूंना सोडून गेलेला मतदार मोठ्या प्रमाणावर पुन्हा एकदा ठाकरेंकडे वळण्याची चिन्ह दिसत आहेत। याशिवाय मराठी, मुंबई आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे अशी मांडणी गेल्या काही काळापासून ठाकरेंचे पक्ष आक्रमकपणे करतायत। त्यात सध्या खरी शिवसेना कुणाची हा प्रश्नही निर्माण झालाय। 2022 मध्ये एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर शिवसेनेत फूट पडून पक्षाचे 2 गट झाले होते। त्यात शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं, तर तेव्हापासून उद्धव ठाकरे यांना नवं नाव आणि मशाल या चिन्हासह पुढील राजकारण करावं लागतंय। शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह मिळालं असलं तरी खरी शिवसेना आपलीच असल्याचा दावा ठाकरे गटातून नेहमीच केला जातो। त्या पार्श्वभूमीवर ठाकरेंचं बलस्थान असलेल्या मुंबई आणि शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यांमध्ये ठाकरे गट आणि शिंदे गटातील मुकाबला वैशिष्ट्यपूर्ण ठरलाय। त्यात लोकसभा आणि विधानसभेचा निकाल काहीही लागला असला तरी बाळासाहेब ठाकरेंना मानणाऱ्या मुंबई ठाण्यातील बहुतांश मराठी माणसांच्या मनात बाळासाहेबांचा मुलगा म्हणून उद्धव ठाकरेंबाबत कमालीची सहानुभूती आहे। तसंच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आपापसातील मतभेद मिटून एकत्र यावं हे स्वप्नही ठाकरेंचा समर्थक असलेला मराठी माणूस गेली अनेक वर्ष पाहतोय। त्यात उद्धव ठाकरेंची दगाबाजी करून त्यांच्याकडून शिवसेना हा पक्ष हिसकावून घेण्यात आला अशी बहुतांश मराठी माणसांची धारणा आहे। त्यामुळे निर्माण झालेल्या सहानुभूतीचा लाभ उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मिळू शकतो। तसंच आता संयुक्त प्रचार सभांमधून राज ठाकरेंचा तोफखानाही भाजपा आणि महायुती विरोधात धडाडणार असल्यानं आणि त्यांच्याकडून सनसनाटी आरोपांच्या फैरी झाडल्या जाण्याची शक्यता असल्यानं त्याचाही परिणाम निश्चितपणे होणार आहे। त्याचबरोबर ठाकरे गट आणि मनसे एकत्र आल्यानं होणारी मराठी मतांची एकजूट भाजपा आणि शिंदे गटाकडे सत्तेमुळे असलेल्या बळाला भारी पडू शकते। याशिवाय लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील मुंबई सुमारे 20% असलेल्या मुस्लिम मतदारांनी उद्धव ठाकरेंना साथ दिली होती। त्यामुळे ठाकरेंचे अनेक खासदार आणि आमदार निवडून आले होते। त्यामुळे नव्यानं जोडला गेलेला हा मतदार आपल्यासोबत कायम ठेवण्यासाठी उद्धव ठाकरेंची आपल्याला ज्वलंत हिंदुस्थानाला सर्वसमावेशक हिंदुस्थानांमध्ये परिवर्तन केलं आहे।
तसंच उद्धव ठाकरेंसोबत युती केल्यानंतर राज ठाकरे यांनीही हिंदू जननायक ही प्रतिमा काही प्रमाणात मवाळ केली आहे. तसंच ठाकरे बंधूंनी काही जागांवर अल्पसंख्याक उमेदवार देत समीकरण साधण्याचा प्रयत्न केलाय. अशा परिस्थितीत कट्टर हिंदुत्ववादी भाजपला आव्हान देणारा पक्ष म्हणून मुस्लिम मतदार ठाकरे बंधूंच्या मागे उभा राहू शकतो. तसंच या माध्यमातून मराठी अधिक मुस्लिम असं मतदारांचं एक भक्कम गोळाबेरीज ठाकरे गट आणि मनसेच्या उमेदवारांच्या मागे उभी राहून मुंबईत ठाकरेंची सत्ता येऊ शकते. तसंच मुंबईतील या समीकरणाचा प्रभाव ठाण्यातही पडून तिथेही चमत्कारिक निकाल लागू शकतो. एकंदरीत मुंबई आणि ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत सध्या कागदावर भाजपा आणि शिंदे गटाची युती भक्कम दिसत असली तरी मुंबईतील मराठी माणसाच्या हिताचा जाहीरनामा आणि मराठी अस्मितेचा मुद्दा आणि ठाकरेंबाबत इमोशनल असलेला मराठी माणूस हे गणित जुळून आलं तर मुंबई आणि ठाण्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे बंधूंची युती कमाल घडू शकते. आता मुंबई आणि ठाण्यांमध्ये ठाकरे बंधूंची युती कमाल दाखवू शकणार का? भाजपा आणि शिंदे गटाची बलाढ्य महायुती ठाकरेंसमोर खरोखरच निष्प्रभ ठरणार का? याबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.